मित्रांनो, रोजच्या जेवणामधला आपला एक पदार्थ ज्याच्याशिवाय आपलं जेवण कधी कंप्लीटच होऊ शकत नाही, अशा एका पदार्थाबद्दल, कांद्याबद्दल मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. कांद्याचे हेल्थ बेनिफिट्स पाहणार आहोत. कांदा आपल्याला आपल्या आजारांमध्ये, त्रासांमध्ये कसा उपयोगी पडू शकतो, त्याचा वापर कसा करून घ्यायचा ते बघणार आहोत. पांढरा कांदा चांगला की लाल कांदा चांगला, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तसंच कांदा कोणी खाऊ नये याबद्दलसुद्धा मित्रांनो विशेष माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. मित्रांनो, कांद्यावर बरंचसं संशोधन झालेलं आहे. कांद्यामध्ये अनेक असे रासायनिक तत्त्व आहेत की जी आपल्या वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयोगी पडू शकतात. ही तत्त्व वेगळी काढून आपल्या देशातच नाही तर बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा या रासायनिक तत्वांचा कांद्यामध्ये असलेल्या हर्बल सप्लिमेंट म्हणून वापर केला जातो. हे बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. क्युरसेटिन, ओनिओनिन ए, ऑर्गॅनो सल्फर कंपाऊंड्स, अँथोसायनिन्स अशा प्रकारचे मित्रांनो बरीचशी वेगवेगळी रासायनिक तत्त्व कांद्यामध्ये असतात, जी आपल्याला अनेक आजारांपासून प्रतिबंधात्मक म्हणून उपयोगी पडतात. जर तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम होऊ नये असं वाटतं आहे, जर तुम्हाला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला असं वाटतं आहे की तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये थक्के जमायला नको, क्लॉट्स जमायला नको असं तुम्हाला वाटतं आहे, जर तुम्हाला असं वाटतं की कॅन्सर व्हायला नको, तर अशा बऱ्याचशा कंडिशन्समध्ये प्रतिबंधात्मक ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याला कांदा मित्रांनो उपयोगी पडत असतो. ज्या तत्वांची मित्रांनो मी नावं घेतली, क्युरसेटिन, ओनिओने, ही तत्त्व मित्रांनो अँटीऑक्सिडंट स्वरूपात कामं करतात आणि रिसर्च झालेलं आहे की आपल्याला अनेक अशा आजारांपासून वाचवतात सुद्धा. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की ही जी तत्त्व मी तुम्हाला सांगितली ही कांद्याच्या बाहेरच्या कवरमध्ये अधिक प्रमाणामध्ये असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही कांदा घेता आणि त्याचं वरचं पातळ आवरण काढता, तेवढंच आवरण काढायचं आहे आणि तो कांदा जो आहे तो आपण जेवणामध्ये वापरायचा आहे. किंबहुना कांदा जर जास्त शिजवला गेला, तळला गेला, तर त्याची तत्त्व जी आहेत ती नष्ट पावतात. त्याच्यामुळे जर तुम्ही कांदा कच्चा जर खाल्ला तर तुम्हाला त्याचा आणखी चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, कांद्यातली पोषक तत्त्व तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये हवी असतील तर कांदा हा कच्चा खाण्याचा प्रयत्न करा. आणखी एक प्रश्न असतो अनेकांचा की पांढरा कांदा चांगला की लाल कांदा चांगला. बघा, आधुनिक संशोधनामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की लाल कांदा जो असतो तो अधिक तिखट असतो आणि त्यामध्ये ही जी मगाशी मी तुम्हाला तत्त्व सांगितली ती रासायनिक तत्त्व लाल कांद्यामध्ये अधिक असतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही लाल कांद्याचा वापर जो आहे तो अधिकाधिक करू शकता. पांढरा कांदामध्ये सुद्धा ही तत्त्व असतात, पण तुलनेने लाल कांद्यापेक्षा कमी असतात. चवीचा दृष्टिकोन आपण जर बघितला तर लाल कांदा हा जरा जास्त तिखट लागतो, पण पांढरा कांदा जो आहे तो थोडासा कमी तिखट असतो आणि चवीला चांगला असतो. तर तारतम्याने तुम्ही पांढरा किंवा लाल कांदा ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वापरू शकता. आता मित्रांनो, कांद्याचे काही सोपे घरगुती उपाय बघूया. आयुर्वेदामध्ये कांद्याचा वापर हा वेगवेगळ्या औषधी बनवण्यामध्ये सुद्धा आलेला आहे. कांद्याला आयुर्वेदामध्ये पलांडू असं म्हटलेलं आहे. पलांडू हा उत्कृष्ट असा वातशामक म्हणून सांगितलेला आहे. लसूण जसा असतो तसाच कांदा असतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. फक्त लसूण आणि कांद्यामध्ये एक मोठा फरक असा आहे, लसूण हा गरम आहे, उष्ण आहे. त्याच ठिकाणी मित्रांनो, कांदा जो आहे तो थंड आहे. कांदा हा थंड असून पण वातशामक आहे, बल्य आहे, शरीराला शक्ती देणारा आहे, पोषण चांगलं शरीराला आपल्या देतो. त्याचमुळे बघा मित्रांनो, आधीच्या काळामध्ये जे शेतकरी मंडळी होती ती भाकरी घ्यायचे आणि भाकरीबरोबर कांदा सकाळी न्याहारीला घ्यायचे आणि त्या न्याहारीवर ते दिवसभर काबाड कष्ट करायचे, पण त्यांना थकवा नाही जाणवायचा. याचं कारण म्हणजे काय की कांद्यामध्ये पौष्टिक तत्त्व आहेत, बल्य सांगितलेलं आहे, शरीराला चांगलं पोषण ऊर्जा देणारा आहे आणि त्याचप्रमाणे तो पचायला जड पण सांगितलं आहे, गुरू आहे. त्याच्यामुळे तो खाल्ल्यानंतर आपल्याला लगेच भूक लागत नाही. या कारणामुळे मित्रांनो तो आधीच्या काळामध्ये तसा वापरला जायचा. आता आपण घरगुती उपाय बघूया. जर तुम्हाला सर्दी झालेली आहे, नाकातून टपाटप पाणी गळतं आहे, सायनसचा त्रास झालेला आहे, शिंका येत आहेत, खोकला झालेला आहे, छातीमध्ये कफ घट्ट झालेला आहे, अशा वेळी मित्रांनो तुम्ही कांद्याचा रस काढा आणि तो जर मधासोबत तुम्ही सकाळ, दुपार, रात्री 3 टाईम जर घेताय तर सर्दी खोकल्यामध्ये, पडश्यामध्ये मित्रांनो चांगला फायदा होतो. आता हा कांद्याचा रस कसा काढायचा? कांदा चिरायचा, मिक्सरला वाटून घ्यायचा, त्याची पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट
एका कपडामध्ये पिळून त्याचा रस काढायचा. एक 2 ते 3 चमचे या स्वरूपामध्ये तुम्ही कांद्याचा रस घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं मध टाका, थोडंसं आल्याचा रससुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि असं मिश्रण जर तुम्ही सकाळ दुपार रात्री जर घेताय तर बंद झालेलं नाक आहे तुमचं, घसादुखी आहे, खोकला आहे, घट्ट झालेला कफ आहे, या कंडिशनमध्ये मित्रांनो कांद्याचा रसाचा चांगला फायदा होतो. पोटाच्या विकारांमध्ये सुद्धा मित्रांनो कांदा चांगला उपयोगी पडतो. जर तुम्हाला भूक लागत नाही आहे, पोट गच्च वाटतंय, पोटामध्ये गॅसेस झाले आहेत असं वाटत असेल तर एक 2 चमचे कांद्याचा रस तुम्ही काढा आणि त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाका. आपल्याकडे लिंबू असतं बघा, ते लिंबू घ्या, ते पिळा आणि त्याचा रस काढा. 2 चमचे कांद्याचा रस, 1 चमचा लिंबाचा रस आणि त्यामध्ये एक 3-4 चिमूट सैंधव मीठ तुम्ही टाका. आणि हे मिश्रण जर तुम्ही दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी जर घेताय तर एक 5-6 दिवसानंतर तुमची जी भूक बंद पडलेली आहे, भूक व्यवस्थित लागत नाही आहे, अशा कंडिशनमध्ये मित्रांनो हा कांद्याचा रस लिंबाच्या रसासोबत अतिशय उत्तम काम करतो. ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही. पचनशक्ती वाढवण्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही एक 10-15 दिवस कांद्याच्या रसाचा वापर नक्कीच करू शकता. आता मित्रांनो इथे आणखी एक ट्विस्ट आहे. बऱ्याच जणांना IBS नावाचा त्रास असतो. त्यामध्ये त्यांना पोटामध्ये सतत गॅसेस होत असतात आणि खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. तर अशा लोकांना कांदा जो आहे तो पचायला जड असल्यामुळे थोडा त्रासदायक ठरू शकतो. फोडमॅप नावाचे काही पदार्थ आहेत, हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, FODMAP. तर ह्या लिस्टमध्ये काही पदार्थ आहेत की जे पचायला जड पडतात किंवा आपल्या पोटामध्ये काही पाचकस्राव असतात की ते त्या पदार्थांना पचवू शकत नाही. अशा प्रकारच्या पदार्थांची लिस्ट ही फोडमॅपमध्ये येते. तर त्यामध्ये मित्रांनो कांदासुद्धा आहे. त्यामुळे जर तुम्हाला जुना प्रॉब्लेम असेल पोट साफ न होण्याचा किंवा पोटामध्ये गॅसेस होण्याचा किंवा तुम्हाला IBS आहे असं निदान झालं असेल तर मात्र तुम्हाला कांदा जो आहे तो जेवणामधला कमी करणंसुद्धा आवश्यक आहे. तर इथे कॉन्ट्रा इंडिकेशन पण तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या की जर तुमचा प्रॉब्लेम नवीनच असेल आणि जास्त दिवस झालेले नसतील तर तुम्हाला कांदा जो आहे तो पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडू शकतो. पण जर तुमचा पचनशक्तीचा प्रॉब्लेम जुनाट असेल, जुना झालेला असेल तर मात्र तुम्हाला खाण्यामध्ये कांदा कमीसुद्धा करणं आवश्यक आहे. मित्रांनो कांदा, लसूण हे पदार्थ बरेच जण जे आध्यात्मिक साधना करतात ते लोक कमी प्रमाणामध्ये खातात. याचं कारण पण हे आहे मित्रांनो की कांदा, लसूण हे मनामधला रज आणि तम हे गुण वाढवतात. त्यामुळे ज्यांना पॉझिटिव्ह थिंकिंग अधिकाधिक करायची आहे किंवा ज्यांच्या मनामध्ये सतत वाईट विचार येतात किंवा निगेटिव्ह थॉट्स येतात, अशा लोकांनीसुद्धा मित्रांनो कांदा खाण्याचं कमी करायला पाहिजे. जर तुम्हाला डिप्रेशन असेल, चुकीचे विचार तुमच्या मनामध्ये अधिक येत असतील तर अशावेळी मात्र तुम्ही कांदा जो आहे तो कमी प्रमाणामध्ये खाणं हे सुद्धा आवश्यक आहे. मित्रांनो कांदा हा बल्य सांगितलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्ती कमी असेल, अशक्तपणा जाणवत असेल किंवा वजन कमी असेल तर अशावेळी तुम्ही कांदा दुधासोबतसुद्धा घेऊ शकता. कांदा जर दुधासोबत घेतला गेला तर आपल्याला वजन वाढवण्यासाठी चांगला उपयोगी पडतो. हिमोग्लोबिन कमी असेल, तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी असेल तरीसुद्धा तुम्हाला कांदा जो आहे तो दुधासोबत चांगला उपयोगी पडू शकतो. तुम्हाला मित्रांनो शांत झोप लागत नाही आहे, रात्री लवकर झोप येत नाही आहे, अशा कंडिशनमध्ये तुम्ही कांद्याची कोशिंबीर रात्री झोपताना जर घेतली तर झोप त्वरित लागण्यामध्ये फायदा होतो. जुलाब झाले असतील, लूज मोशन्स होत असतील तर अशावेळीसुद्धा तुम्ही कांद्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून जर घेतला तर जुलाब थांबण्यामध्ये मित्रांनो चांगला फायदा होतो. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कांद्याचा वापर जो आहे तो पोटातून घेण्यासाठी करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही कांद्याचा वापर हा बाह्य प्रयोग म्हणजे बाहेरून लावण्यासाठी सुद्धा करू शकता. समजा तुम्हाला सांधे दुखत आहेत, तुमच्या गुडघ्याला सूज आलेली आहे, तुमची टाच दुखते, तुमची कंबर दुखते, अशावेळी तुम्ही कांदा जो आहे त्या ठिकाणी त्याचा लेपसुद्धा लावू शकता. कसं करायचं बघा, कांद्याची बारीक कापं कट करायची आणि ह्या जी तुम्ही कांदे कापलेले असणार आहेत त्यावर तुम्ही आलं आणि हळद याची पेस्ट लावायची आणि त्याचा लेप जो आहे तो दुखऱ्या भागावर जर तुम्ही बांधून ठेवला तर दुख कमी होण्यामध्ये, सूज कमी होण्यामध्ये, सांध्यांमध्ये वाढलेली तिळक कमी होण्यामध्ये चांगला फायदा होतो. 4-5 कापं कांद्याची करायची आणि त्यांना पेस्ट लावायची, थोडंसं तव्यावर गरम करायचं आणि कोमट असा लेप जो आहे तो त्या ठिकाणी जर तुम्ही बांधलात तर सूज, दुखाव कमी होण्यामध्ये चांगला फायदा होतो. तसंच मित्रांनो कांदा, आंबे, हळद आणि तुरटी असा लेपसुद्धा ज्या ठिकाणी तुम्हाला लागलेला असेल, पाय मुरगळलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही लेपसुद्धा लावू शकता. जर नाकाचा घोळणा फुटला असेल, नाकामधून रक्त येत असेल, बऱ्याच वेळा लहान मुलांना किंवा तरुण मुलांना
किंवा ब्लड प्रेशर वाढल्यानंतर नाकाचा गुळणा जो आहे तो फुटतो. अशा कंडिशनमध्ये एक 2-2, 3-3 थेंब जर कांद्याच्या रसाचे तुम्ही नाकामध्ये टाकले तर त्या ठिकाणचा रक्तस्राव कमी होण्यामध्ये चांगला फायदा होतो. काही जणांना पायाला भेगा पडतात आणि त्या ठिकाणी बरंचसं दुखत पण असतं. तर अशावेळी कांदा जो आहे तो चिरून त्याची पेस्ट बनवा, मिक्सरला वाटून घ्या, पेस्ट बनवा आणि त्याचा लेप तुम्ही जर त्या भेगांच्या ठिकाणी लावताय तर तुमच्या टाचेच्या भेगांमधल्या वेदना कमी होण्यामध्ये आणि त्या भेगा भरून निघण्यामध्ये फारच छान फायदा होतो. याचप्रमाणे मित्रांनो, जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर खोबरेल तेलामध्ये कांद्याचा रस जर तुम्ही सिद्ध केलं आणि ते तेल जर डोक्यानं लावलं तर केसातला कोंडासुद्धा कमी होतो. काय करायचं बघा, एक भांडं घ्यायचं, टोप घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 पेलाभर खोबरेल तेल घ्यायचं आणि 1 पेला कांद्याचा रस टाकायचा आणि हे दोन्ही मिक्सर जे आहे ते गरम करायचं, शिजवायचं आणि 1 कप पुन्हा आटवायचं. त्यानंतर मग एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि आठवड्यातून 2-3 वेळा अशा स्वरूपामध्ये तुम्ही जर डोक्याला लावताय तर केसातला कोंडा आणि केस गळण्याचं प्रमाण हे सुद्धा याने चांगलं बरं होतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, कांद्याचे बरेचसे चांगले फायदे आहेत. पण एक प्रॉब्लेम आपल्याला साधारणपणे वारंवार जाणवतो, तो म्हणजे कांदा खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाला जो आहे तो खराब वास येत असतो. तर अशावेळी तुम्ही मुखवास जो आहे किंवा सुगंधी बडीशेप जी आहे ती जवळ ठेवा आणि कांदा खाल्ल्यानंतर ती खा. किंवा लिंबाचा रस असतो बघा, तो लिंबाचा रससुद्धा तुम्ही जर आपल्या तोंडामध्ये जर पिळलात तर त्यानेसुद्धा कांद्याचा जो दुर्गंध आहे तो कमी होण्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजे जेणेकरून तुम्ही कांदा, बरेच जण काय करतात की वास येतो म्हणून कांद्याचं सेवन जे आहे ते करत नाहीत. अशावेळी अशा लोकांनी ह्या गोष्टी जर थोड्याशा ॲडजस्ट केल्या तर कांद्याचे हेल्थ बेनिफिट्स जे आहे ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता. तेव्हा मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला महत्त्वाची सूचना रिमाइंड करून देतो. कांदा खात असताना त्याचे जे वरचं साल आहे तेच फक्त काढा आणि जे बाहेरचं कवरिंग आहे ते जेवणामध्ये वापरा. आणि कच्चा कांदासुद्धा तुम्ही मित्रांनो अधूनमधून खायला काही हरकत नाही, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या हृदयासाठी आणि रक्तवाहिन्यांसाठी, ब्लड प्रेशरसाठी त्याचा फायदा जो आहे तो चांगला होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक जरूर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता आपण लाईव्ह सेशन्ससुद्धा घेत असतो. लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही प्रत्यक्ष मला प्रश्न विचारू शकता, लाईव्ह चॅट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्यामुळे हे लाईव्ह सेशनसुद्धा मित्रांनो तुम्ही रोज अटेंड करत चला. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला हवं मित्रांनो. खाली सबस्क्राईबचं बटन आहे, त्यावर जरूर क्लिक करा. आता इथेच थांबतो. पुन्हा एकदा असाच आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.